जय जय राम कृष्ण हरी, 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 पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महामुनि अगस्ती महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, अपने माता पिता की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, महायुगपीठ तटे भीमरता वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वार करी सोंताच्या, वार करी सोंताच्या, वार करी सोंताच्या, वार करी सोंताच्या,
या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी हो मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी माझा पायावर या वारकरी संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हे तुका म्हणे माझे हे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी गोजे ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती जय विठोबार कुमारी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती भगवत नामचिंतना करता आपल्या सर्वांच्या समोर जगदृश्य संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत मौलिक अशा स्वरूपाचा अभंग म्हणून दाखवला. आपल्यावर ज्यांचे अनंत अशा स्वरूपाचे उपकार आहेत त्या संतांचं महत्व आपल्याला कळावं याकरता तुकोबारानं दृष्टांत म्हणून आईची योजना केलेली आहे आणि ही आई आपल्या सर्वांच्या लक्षात यावी याकरता मुद्दामून हा अभंग आपल्या सर्वांच्या समोर या प्रवचन सेवेच्या निमित्तानं म्हणून दाखवला आहे. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार कैसा परिहार देणं गरजेचं आहे म्हणून मातोश्री वंसाबाई दामू शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं जमलेले सर्व शेळके परिवाराचे आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक ग्रामस्थ राजकीय सामाजिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी परंपरेतील आपण सर्व सज्जन मातोश्री वंसाबाई यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री पोपटराव दामू शेळके त्यांचे दुसरे सुपुत्र श्री कचरू दामू शेळके श्री रामनाथ दामू शेळके श्री कारभारी दामू शेळके या परिवारातील त्यांच्या सुनबाई राहीबाई विठाबाई किसनाबाई या परिवारातील त्यांच्या सुनबाई यमुनाबाई कन्या कमळाबाई माधव काकड सौभाग्यवती फुलाबाई त्र्यंबक लहाने या परिवारातील त्यांचे नातू श्री बाळू पोपट शेळके श्री उल्हास पोपट शेळके शरद रामनाथ शेळके ज्ञानेश्वर सोमनाथ शेळके भारत कचरू शेळके कैलास रामनाथ शेळके संपत कारभारी शेळके सुदाम कारभारी शेळके नातू पंतू सुना नातवंड नातसुना असा मोठा परिवार मातोश्री वंसाबाई यांच्या पश्चात आहे. या मातोश्रींना 102 वर्षांचं आयुष्य लाभलं.
परिपूर्ण अशा प्रकारचं आयुष्य त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पश्चात अत्यंत संस्कारी अशा स्वरूपाचा सर्व परिवार त्यांना पाहायला मिळाला. 4 मुलं, नातू पंतू, मोठा परिवार आहे. आणि दुसरी पिढी, तिसरी पिढी ही सगळी शिक्षित, उच्च शिक्षित अशा स्वरूपाची सर्व पिढी पुढची आहे. आणि म्हणून आज या मातोश्रींना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निरोप देताना त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री पोपटराव हे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व आहे. कचरू दामू शेळके हे देखील त्या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रात राहिलेले आहेत. दोघाही गावचे सरपंच म्हणून त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. पोपटरावांची मागची 40-45 वर्ष ही गावच्या, तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये गेलेली आहेत. मार्केट कमिटीचे संचालक म्हणून, गावचे सरपंच म्हणून, सोसायटीचे चेअरमन म्हणून अशा अनेक भूमिका त्यांनी विविध पदावर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत. शेती क्षेत्रात हा परिवार त्या ठिकाणी अग्रेसर राहिलेला आहे. कचरू बाबा देखील गावचे सरपंच राहिलेले आहेत. या परिवारातील त्यांचे नातू विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं आहेत. बाळासाहेब NDCC मधून त्या ठिकाणी सेवेत आहेत. कैलासराव देखील त्या ठिकाणी NDCC बँकेमध्ये आहेत. सांगण्याचं तात्पर्य हा सगळा जो परिवार आहे हा परिवार अत्यंत सुस्थितीत आणि संपन्न असलेला परिवार आहे. आणि या परिवारानं आज आपल्या कर्तृत्वान अशा मातेचं हे पुण्यस्मरण, पुण्यतिथी, वर्षश्राद्ध या ठिकाणी आयोजित केलंय. या निमित्तानं या संगीत प्रवचनाचं आयोजन आहे. त्याकरता जी अनेक सर्व मंडळी आपण उपस्थित आहात, आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. या निमित्तानं या प्रवचन सेवेला साथ म्हणून आदरणीय शरीभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव, गायनाचार्य आमचे सन्मित्र स्नेही संगीत विशारद संदीपजी महाराज थोरात, याचबरोबर मृदुंगाचार्य, संगीत अलंकार आदरणीय शरीभक्तीपरायण संकेतजी महाराज आरोटे, अगस्ती ऋषी गुरुकुल अगस्ती आश्रमावर त्याचे संस्थापक आहेत, त्यांच्या प्रति या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. संदीप महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे उच्च शिक्षित सन्मित्र, गायन क्षेत्रातील एक आदर्श अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व, संगीत विशारद सन्मित्र स्नेही संतोषजी महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. या परिवाराच्या संबंधानं मला बाबांनी, बाबांचे नातू, याचबरोबर आपल्या या गावचे पूर्व सरपंच राहिलेले आमचे सन्मित्र सचिनजी देशमुख यांनी भरभरून अशा प्रकारची माहिती दिली. परिवाराच्या वतीने निमंत्रण देतानाच हा परिवार एका मोठ्या उंचीचा परिवार आहे असं मला राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमचे सन्मित्र स्नेही बंडूनाना भाभड, जे आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विविध पदांवर त्या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांनी मला या परिवाराची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आज या मातोश्री वंसाबाई यांना वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्या ठिकाणी निरोप देताना उत्तम अशा प्रकारची व्यवस्था आज या परिवाराने त्या ठिकाणी केलेली आहे. उत्तम स्पीकरची व्यवस्था आमचे मित्र रामजी कांडेकर यांनी या ठिकाणी केली, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांना देवाने या मृत्यू लोकामध्ये अनमोल अशा स्वरूपाची संधी मनुष्य जन्माच्या रूपाने दिलेली आहे. अत्यंत सुंदर देखणं अशा स्वरूपाचं हे जन्म, जीवन, आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटच्या वेळेला देवानं हा एक मनुष्य जन्म आपल्याला दिला आहे. या दोन्ही शब्दाचा अर्थ सांगतो. शेवटची पाळी या शब्दाचा अर्थ सांगतो यापूर्वी मिळाला नाही, आणि एक मनुष्य जन्म याचा अर्थ एकदाच आहे, याच्या परत नंतर नाही. आणि म्हणून देवानं आपल्याशी काही गोष्टींचा न्याय केलाय, पण काही गोष्टींचा अन्याय केलाय. देव म्हटल्यावर अन्याय करणं हे तितकं संयुक्तिक वाटत नाही, पण मी खुलासा करतो. देवानं 2 गोष्टींचा अन्याय केला. कोणत्या 2 गोष्टींचा अन्याय केला? त्यानं आम्हाला जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही आणि त्यानं आम्हाला मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नाही. आम्ही कोणी, कुठे, कधी, कसं जन्माला येऊ याचं स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलं नाही. हा अन्याय आहे. तसं आम्ही इथे किती काळ राहावं याचंही महाराज आपल्याला त्याने स्वातंत्र्य दिलं नाही.
पण या दोन गोष्टींचा अन्याय करताना त्यानं जे एका गोष्टीचं स्वातंत्र्य दिलंय त्याने या दोन्ही गोष्टी पुसून काढल्या. कशाचं स्वातंत्र्य दिलंय? देवानं आम्ही कधी जन्माला यावं, कुठे जन्माला यावं आणि कधी या जगातून जावं, म्हणजे जन्माचं आणि मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नसलं तरी जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आणि ज्या एका या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं त्यातून त्यानं या मागच्या दोन्ही गोष्टी पुसून काढल्यात. त्यानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही, त्यानं मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नाही, पण जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजवरचा पूर्व इतिहास तपासा. माणसं जन्मानं मोठी झाली नाहीत आणि 100 वर्ष आयुष्य मिळालं म्हणूनही मोठी झाली नाहीत, तर मग जन्मापासून मरेपर्यंत तो माणूस कसा जगला यावर त्याचा मोठेपणा ठरलेला आहे. आणि म्हणून मी बोललो की दोन गोष्टींचा अन्याय करताना ज्या गोष्टीचा त्यानं न्याय केलाय, ज्याचं स्वातंत्र्य त्यानं आम्हाला दिलंय, त्या गोष्टीनंच माणसाचं कार्य कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध होत असतं. आणि म्हणून देवानं आम्हाला सर्वांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. एक वाक्य लक्षात ठेवा. आमचे आदरणीय उगले सर या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक सर्व स्नेही मंडळी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे आईवडील कोण असावं याचं स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलं नाही. आमचे आईवडील कोण असावं याचं स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलं नाही. पण आमचे आईवडील कोण असावं याचं स्वातंत्र्य जरी दिलं नसलं तरी आम्ही कोणाचे आईवडील असावं याचं स्वातंत्र्य मात्र देवानं आम्हाला दिलं आहे. आणि आम्ही कोणाचे आईवडील आहोत यावरच आमचा मोठेपणा ठरतो. जर आम्ही सदाचार संपन्न निर्व्यसनी जीवन जगत असू, आमच्या आईवडिलाला स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं जीवन जर जगत असू, तरच तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता. आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. फुली आईता जसे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे हरिक वाटे देवा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि त्याचा पुढचा भाग सांगितलाय की बाबा जर कदाचित सात्विक वृत्तीची माणसं मुलं जन्माला आली तर त्यांच्या आईवडिलाचा स्वाभिमान त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा गौरव करतात. धन्य माता पिता तयाची. कोणाचा पण जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना, तो जे सात्विक आहेत ना, ते गीता भागवताचं श्रवण पारायण करतात ना, त्यांना त्यांच्याच आईवडिलांना धन्य माता पिता तयाची. माझ्या समोर साधा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या अनुभव ज्ञानानं माझं अज्ञान दूर होईल. तुकाराम महाराज त्याच आईवडिलांना धन्यवाद देतात की ज्यांच्या मुलं हे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांच्या मुलांना त्यांचं हित काय अनहित काय कळतं, चांगलं काय वाईट काय कळतं, वाईटाचा त्याच चांगल्याचा स्वीकार करता येतो. ज्यांची मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असताना सात्विक वृत्तीचं जीवन जगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, जे गीता भागवताचं श्रवण पारायण करतात, ज्यांचं जगणं वागणं आईवडिलाचा स्वाभिमान वाढवणार असतं, त्यांच्याच आईवडिलांना तुकाराम महाराज धन्यवाद देतात. याचा अर्थ काय? उरलेल्यांचे आईवडील धन्यवाद देण्याच्या पात्रतेचे. हे माझं लॉजिक नाहीये, हा माझा अंदाज नाही, हा माझा अभ्यास नाही आहे, हे माझं मत नाहीये. जर यांच्याच आईवडिलांना धन्यवाद, याचा अर्थ उरलेली चाकोरी सोडून जगणारी जी मुलं असतील ना, तर त्या मुलांचं जगणं त्यांच्या आईवडिलाला स्वाभिमान वाटेल असं नाही, असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून जेव्हा सात्विक वृत्तीची संतती त्या ठिकाणी असेल, मी बोललो आमचे आईवडील कोण असं याचं स्वातंत्र्य नाही, पण आम्ही कोणाचं आईवडील असावं याचं स्वातंत्र्य मात्र देवानं आम्हाला दिलंय. मला असं वाटतं या मातोश्री वंसाबाई ज्या आहेत, त्यांचे पती दामूबाबा हे दोघे अशिक्षित असतील किंवा अल्पशिक्षित असतील, अशिक्षित असतील, निरक्षर असतील. अशिक्षित या शब्दाचा अर्थ अडाणी असा होत नाही. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित किंवा निरक्षर असतील,
पण अशिक्षित किंवा अल्पशिक्षित जरी असले, निरक्षर जरी असले, तरी त्यांचे आईवडील निरक्षर होते, म्हणून ते स्वतः वंसाबाई आणि दामोबाबा मात्र अशिक्षित किंवा निरक्षर मुलांचे आईवडील झाले का? नाही. हो, ते कदाचित अशिक्षित आईबापाच्या पोटी, निरक्षर आईबापाच्या पोटी जन्माला असतील, पण ते निरक्षर आईबापा मुलांचे मात्र आईवडील नाही झाले. ते निरक्षर नातवांचे आजी आजोबा नाही झाले. ते अल्पशिक्षित नातवांचे नातींचे आजी आजोबा नाही झाले. मग ते मात्र शिक्षित उच्च शिक्षित लोकांचे त्या ठिकाणी आजी आजोबा झाले, आई वडील झाले. मी का बोललो? देवानं आमचे आईवडील कोण असं याचं स्वातंत्र्य दिलं नसलं ना, तर त्याची तक्रार करू नका. आम्ही कोणाच्या पोटी जन्म द्यावा हे आमच्या हातात नाही, पण आमच्या पोटी कोण जन्माला यावं हे कोणाच्या हातात आहे? हो, कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे, हे आपल्या सत्तेत आहे. आणि मग त्याचं स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलाय. देवानं अनेक गोष्टींचा उपकार केलाय. काय उपकार केला हो? तुकाराम महाराज म्हणतात, देवानं जे अनंत अशा स्वरूपाच्या गोष्टींचा उपकार केला की तेवढा उपकार आमच्यावर दुसरा कोणाचाच नाही आहे. ही सृष्टी, हे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, हे अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं हा निसर्ग, हे कोणी दिला आम्हाला? मनुष्य जन्मात आला नसतो तर यापूर्वीच्या 84,83,93,999 जन्मात हे सगळं होतं, पण त्याचा आनंद घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आणि आनंद घेण्याकरता देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा, बाधिकेचा तो या झाला फाटा, बाधिकेचा तो या झाला फाटा, बाधिकेचा तो या झाला फाटा. हे देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा, बाधिकेचा तो या झाला फाटा, बाधिकेचा देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा, बाधिकेचा तो या झाला फाटा, बाधिकेचा. महाराज म्हणतात, देवानं देह दिला, देवे दिला देह, भजना गोमटा. भजन शब्दाचा अर्थ आहे आनंद. भजन शब्दाचा अर्थ काय? आनंद. देवानं हा देह दिला, भजना दिला, म्हणजे आनंद घेण्याकरता दिला. आपण आनंद घ्यायचा आणि इतरांना आनंद द्यायचा. भजन शब्दाची कृती काय आहे? भजन शब्दाची कृती लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू, ब्रह्मरस आवडीने, ही भजन शब्दाची कृती आहे. म्हणजे मृदंग घ्यायचा, तो लावून घ्या. लावणी, मृदंग, श्रुती म्हणजे विना लावून घ्या. लावणी विना, लावणी मृदंग, लावणी टाळ. जाणकार जी भजनी मंडळी असतात ना, ते टाळ सुद्धा, हे बघा सगळी वारकरी मंडळी आमची बसलेली, टाळ सुद्धा काय करतात? स्वरात असला तर तोच टाळ घेतात. बाकीच्या आमच्यासारखा असला कोणी तर तो कोणता पण टाळ घेतो, तो कदाचित फुटलेला असतो, पण तरी तो घेतो, चालतो वाजवत. काही काही माणसं हा टाळ ठेवतात, तो घेतात, तो ठेवतात, तो घेतात, आणि मग कुठला तरी, म्हणजे हे तीनही एका स्वरात असले पाहिजे, विना, मृदंग, टाळ. आणि हे तीनही ज्या स्वरात आहेत त्या स्वरात पुढे म्हणणारा असला पाहिजे, आणि हे चारही ज्या स्वरात आहेत त्या स्वरात मागे म्हणणारे असले पाहिजे. आणि तेव्हा जे आनंद निर्माण होतो ना, त्याचं नाव ब्रह्मरस. आणि मग हा ब्रह्मरस जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला दूर कोणीतरी माणूस बसलेला असतो, त्याला माहिती नसतं हे भजन म्हणजे, यांनी हे अगोदर 10 मिनिट हे सगळं व्यवस्थित एका स्वरात करून घेण्याकरता प्रयत्न केलेले आहेत म्हणून माहिती नसतं. तरी पण हे जेव्हा सगळं एका स्वरात असतं त्यावेळेला ज्याला हे चाललेली क्रिया भजन आहे हे जरी माहिती नसलं तरी बसल्या बसल्या त्याच्या गुडघ्यावरची बोटं काय करतात? ताल धरतात. त्यानं पायाची अशी आडी घातलेली असते आणि त्याचा पाय मात्र त्या तालावर तो ताल धरत असतो. का? या क्रियेची माहिती नसलेल्या माणसाच्या जीवनात ज्या कृतीनं आनंद निर्माण होतो त्याचं नाव भजन आहे. चाललेलं भजनच आहे का हे माहिती नाही, पण ते कानावर पडताना ज्याच्या मनात आनंद निर्माण होतो त्याचं नाव भजन आहे. याची व्याख्या माझ्या शब्दात सांगू का? ज्या क्रियेनं, ज्या कृतीनं इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता येतो त्याचं नाव आहे भजन. मग तुम्ही म्हणाल अशा प्रकारचा मृदंग आम्हाला लावता येत नाही, अशा प्रकारची हार्मोनियम आम्हाला वाजवता येत नाही, अशा प्रकारचा टाळ आम्हाला वाजवता येत नाही, अशा प्रकारचा विना आम्हाला लावता येत नाही, अशा प्रकारचं पुढे स्वरात म्हणणं आम्हाला जमत नाही, अशा प्रकारचं मागे स्वरात म्हणणं आम्हाला जमत नाही. कृतीचं भजन जरी जमणार नसलं तरी त्या भजन शब्दाचा जो अर्थ मी सांगितला तेवढा लक्षात ठेवा. ज्या क्रियेनं इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होतो ती क्रिया म्हणजे आम्ही केलेलं देवाचं भजन आहे.
मग जर आई म्हणून मुलांच्या जीवनामध्ये मला आनंद निर्माण करता येत असेल तर ती आईनं केलेलं देवाचं भजन आहे. कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालताना त्यांना सगळ्यांना आनंद देण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर त्या माणसानं ते केलेलं देवाचं भजन आहे. सून म्हणून सासूच्या जीवनामध्ये जर माझ्या जगण्या बघण्यात आनंद निर्माण होत असेल तर त्या सुनेनं दिवसभर देवघरात जरी नाही गेली तरी सुद्धा तिनं दिवसभरात घरात केलेलं काम म्हणजे देवाचं भजन आहे. सासू म्हणून जी रक्तनात्याच्या लोकांना सोडून आली पण तिच्यावर प्रेम करताना त्या सुनेबद्दल जर मनामध्ये आस्था निर्माण असेल, तिच्याबद्दल प्रेम असेल, तिला प्रत्येक गोष्टीला खाण्यापिण्याला ती जर सासू विसरत नसेल आणि प्रत्येक गोष्टी तिच्या बोलण्यातून तिला जर आनंद मिळत असेल तर त्या सासूनं दिवसभर घरात राहून केलेलं काय आहे? बोला बोला, काय आहे? भजन आहे, भजन आहे. आम्ही आमच्या ऑफिसात गेलो, उत्तम प्रकारानं जोडवणे अधन उत्तम व्यवहार आहे, टेबलाच्या वरून सगळे चालणारे सगळे व्यवहार उत्तम पद्धतीने केले, दिवसभर केलेलं भजन आहे. आम्हाला जी भूमिका दिली ना ती भूमिका प्रामाणिकपणे आम्ही करत असू तर ती क्रिया म्हणजे देवाचं भजन आहे. आणि हे भजन सगळ्यांना करता येणं शक्य आहे का नाही आहे? बोला बोला, हे भजन सगळ्यांना करता येणं शक्य नाही, पण मी सांगितलं ते भजन मात्र सगळ्यांना करता येणं शक्य आहे. पण आमचं मात्र तसं भजन करायची तयारी मुलांना. सासूच्या जीवनामध्ये आनंद निर्माण जर केला तर सुनेनं केलेलं देवाचं भजन आहे. पण सून मात्र तसं भजन करत नाही, ते तर नाही म्हणले. आता नेमकं तुम्ही नाही म्हणायची वेळ आणि कॅमेरा तुमच्यावर यायची वेळ सारखीच आहे. आता उद्या निवांत व्हिडिओ पाहताना बरोबर कळणार कोणती सून नाही म्हणली. मी कशा करता सांगतो, आपला हा मनुष्य जन्म आम्हाला कशा करता दिलाय? व भजना करता दिला, म्हणजे आनंद घेण्याकरता आणि आनंद देण्याकरता दिला. खरं म्हणजे देवे दिला देह एवढं म्हटल्यावर महाराजांनी थांबायला पाहिजे होतं. का? देह दिला म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आलेच, पण देह दिला एवढं म्हणून सुद्धा आम्हाला आमच्या शरीराचं आमच्या जीवनाचं आयुष्याचं महत्व कळावं म्हणून तुकाराम महाराज अजून पुढे खुलासा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जण तू जोडसी नारायण नाते जीव पण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जण तू जोडसी नारायण नाते जीव पण भव रोग. महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलं. एकदा टाळ्या वाजवा महाराजांच्या करता. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण. देह दिला म्हटला ना, माणसाला शरीर मिळालं म्हणले हातपाय कान नाकापेक्षा वेगळं मिळालं का? का नुसतं शरीर वेगळं आणि नंतर ऍक्सेसरीज वेगळं आहे का? नंतर 2 हात पाहिजे का तुम्हाला? द्या. डोळे पाहिजे का? द्या. कान पाहिजे, असं काही वेगळं आहे? अहो, शरीर म्हणजे हात पाय कान नाक डोळ्या सहित झालं ना, पण तरी खुलासा का केला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. याचं कारण आहे, काही लोकांना शरीर दिलं पण मात्र कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला कान नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला तोंड आहे पण बोलता येत नाही. म्हणून आमच्यावर देवाचा विशेष उपकार काय आहे? खुलासा केला. आम्हाला दिले हात, दिले पाय, दिले कान, दिले डोळे, दिले तोंड. तोंड दिल्यावर थांबले नाही महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख. मुख म्हणलं झालं ना, पण मुख म्हणून सुद्धा पुढा खुलासा केला बोलाया वचन. कारण काही माणसांना तोंड दिलं, पण ते कशाच्या कामाचं आहे? नुसतं ते कशाच्या कामाचं आहे? मी फक्त जेवायच्या म्हणणार होतो, ही म्हातारी म्हणली गिळायच्या कामाचं. हे बे ही मधली नुसतं जेवणाच्या कामाचं का? बोलता येत नाही ना. आम्हाला मात्र बोलाया वचन. आम्हाला बोलण्याची सुद्धा संधी देवानं दिली. कल्पना करा, जर आम्हाला बोलता आलं नसतं तर भावना व्यक्त करता आल्या असत्या का? भावना व्यक्त करता आल्या असत्या? नाही. अनेक वेळेला माणसं जेव्हा आत्महत्या करतात ना, याचं कारण काय आहे? फक्त त्यांच्या मनातल्या भावना कुठेतरी व्यक्त करत नाही, कुठेतरी बोलत नाहीत, सांगत नाहीत कोणाला तरी. आणि जेव्हा माणूस आतून रिकामा होत नाही ना, त्यावेळेला तो तणावात जातो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो.
द्वंद्व निर्माण होतो, काय करू काय करू. तेवढ्या वेळात जर तो निगेटिव्ह भूमिकेमध्ये गेला तर तो थांबतो, तो थांबण्याचा निर्णय घेतो. 99.99 एवढे पर्सेंटाईल नीटच्या परीक्षेमध्ये ज्या मुलाला होते त्यांना 8 दिवसापूर्वी आत्महत्या केली. पाहिली ना सोशल मीडियाला बातमी. आता एवढे पर्सेंटाईल मिळणं हे अनेक विद्यार्थ्यांचं, अनेक सोडा लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे, लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न. पण तरी सुद्धा ते ज्याला अचीव झालं त्याला मात्र थांबण्याची भूमिका घ्यावी लागली. का? व्यक्त झाला नाही, सांगितलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या सगळ्या माता भगिनी करता, इकडे पहा, इकडे मी दिसलो का? या जगात असा एकही प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला उत्तर नाही. एकही प्रश्न नाही, त्या प्रश्नाला उत्तर नाही. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर ज्याला माहिती आहे ना, आम्हाला फक्त त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, पोहोचता आलं पाहिजे. दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी अशी धारणा करून घेतली आहे की सगळ्या माझ्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं मलाच आली पाहिजेत आणि मलाच सगळं समजतं. असं होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, फक्त त्याचं उत्तर ज्याला माहिती आहे आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं. आणि म्हणून दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. कोणाला पाय नाही, कोणाला कान नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला कान आहे पण ऐकायला येत नाही, कोणाला तोंड आहे पण बोलता येत नाही. आमच्यावर देवाने अनंत उपकार केले, आम्हाला हे सगळे अवयव दिलेत. काही काही माणसांना हात नाही, पाय नाही, काही काही माणसांना हात पाय आहेत पण ते मात्र त्यांचं ऐकत नाही. जर कदाचित हात पॅरलाइज झाला तर हात नसतो का? आपल्यासारखाच हात असतो पण स्वतःच्या इच्छेने उचलत नाही. पॅरलाइज झाला, पाय असतो पण चालता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये पोलिओ असायचा, पाय नसायचा का? असायचा. दिसायला पाय पण असायला मात्र चालत नव्हता. काही माणसांना डोळे येतो, दिसतात पण डोळे असले तरी दृष्टी मात्र नाही. हे सुंदर जग त्यांना पाहता येत नाही. खरं म्हणजे देवानं अजून थोडा उपकार करायला पाहिजे होता. सचिन भाऊ, काय करायला पाहिजे होता? देवानं अजून थोडा उपकार करायला पाहिजे होता. उगले सर, काय उपकार करायला पाहिजे होता? देवानं दृष्टी दिलीच ना आपल्याला, देवानं आपल्याला दृष्टी दिलीच ना, तर देवानं थोडासा उपकार करायला पाहिजे होता. आणि त्या दृष्टीबरोबर देवानं दृष्टिकोन पण द्यायला पाहिजे होता. दृष्टी तर दिलीच ना, दृष्टिकोन द्यायला पाहिजे होता. का हो? अहो, काही माणसांना दृष्टी नाही ना, पण काही माणसांना दृष्टी असून पण जगाकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा दृष्टिकोन मात्र नाही. पुराण काय सांगतं आपल्याला? धर्माला या जगामध्ये एकही मनुष्य वाईट दिसत नव्हता, इतका चांगला त्याचा दृष्टिकोन होता. आणि दुर्योधनाला मात्र त्याच काळात या जगात एकही चांगला माणूस दिसत नव्हता. दृष्टी नव्हती का? दृष्टी होती ना, पण दृष्टिकोन मात्र नव्हता. तुम्हाला काय वाटतं, दुर्योधन संपला काय? दुर्योधन संपला? अशी अनेक माणसं त्यांना सुंदर डोळे दिले देवानं, पण कधी कशाच्याकडे जर चांगल्या दृष्टीनं पाहतील, कधी कोणाचं मन भरून कौतुक करतील, कधीतरी काहीतरी जे चांगलं पाहिलंय त्याच्याबद्दल चांगलं बोलतील, असं मात्र नाही. दृष्टी आहे पण दृष्टिकोन नाही. आमच्यावर उपकार केला, नुसता देह नाही दिला, आम्हाला त्यानं इतके छानपैकी सुंदर अवयव दिले. किती सुंदर आहे सांगू आपलं शरीर? आपलं शरीर किती सुंदर आहे? आपलं शरीर इतकं सुंदर आहे, शास्त्रानं आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की सकाळी स्नान झालं की देवघरात जाऊन देवाची पूजा करा, देवाला नमस्कार तरी करा, देवाला थँक्यू म्हणा, बाबा मला आज तू उठवलं ना त्याला धन्यवाद द्या. सकाळी उठल्यावर आम्हाला पहिल्यांदा देवघरात जायला सांगितलं. खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. आपण सगळी माणसं उठून सकाळी आंघोळ करून बाहेर आलो, कपडे घातले, पहिल्यांदा देवघरात जातो का ड्रेसिंग टेबल समोर जातो? कुठे जातो? मग तिथे जाऊन कोणाला पाहतो? रात्री झोपलो तेव्हा मी असा होतो, आता सकाळी उठलो तर नेमका कसा आहे? ज्या अर्थी देवाला पाहण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला पाहावं वाटतंय, याचा अर्थ देह सुंदर आहे का नाही? गोमटा इतका सुंदर आहे. मग इतका सुंदर देह जर देवानं आम्हाला दिला असेल तर आमच्याकडून सुंदर काम घडलं पाहिजे का नाही घडलं पाहिजे? घडलं पाहिजे. महाराज देह दिला म्हणून थांबत नाही, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इंद्रिय दिले म्हणून थांबत नाही. ते म्हणतात त्या इंद्रियामध्ये त्यांना मला आत्मा पण दिला, जेने हा जीव दिला दान. आणि मग पुढे काय सांगितलं? तयाचे करीन चिंतन. त्यांना मला जीव, आता देह दिला, हात पाय दिले म्हटल्यावर जीव वेगळा आहे का त्याच्यापासून? जीव वेगळा असतो का? जीव त्याच्यातच आहे. पण महाराज म्हणतात काही ना देह आहे पण त्याच्यात आत्मा मात्र नाही, जीव मात्र त्याच्यामध्ये नाही. आपल्या जवळजवळ मोठे मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इकडे 20 किलोमीटर ज्याला हॉस्पिटल, सिन्नर हॉस्पिटल, SMBT जवळ 40 किलोमीटरवर.
आयसीयू मध्ये पडलेल्या पेशंटला जाऊन विचारा, बाबा तुला काय पाहिजे आता? तो आयुष्यभर कमवलेली संपत्ती पाहिजे का तुला? त्याला विचारा, तुझी मुलं बाळा तुझ्या सोबत पाहिजे का? तुझे नातू पण तुझ्या सोबत पाहिजे का? त्याला विचारा, तुझं पद प्रतिष्ठा मान मान्यता जी समाजामध्ये तुला मिळते ती तुला पाहिजे का सोबत आता? तुला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घालायला 9 रंगाच्या साड्या नव्हत्या ना, तुला आता 9 रंगाच्या साड्या पाहिजे का? विचारा कोणाला, आयसीयूत जे पडलेली ना तिला. तिचं एकच म्हणणं आहे, त्या माणसाचं एकच मत आहे, डॉक्टर जे म्हणतात ना बाबा प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, बाकी सर्व ईश्वराच्या सत्तेत आहे. ते म्हणतात मला पद प्रतिष्ठा नको, मला श्रीमंती संपत्ती नको, मला माझी मुलं बाळ सुद्धा नको. मग काय पाहिजे? फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जिवंत राहणं म्हणजे काय? जिवंत राहणं म्हणजे शरीरामध्ये जीव असणं, म्हणजे आत्मा असणं. आणि त्यानं मात्र आम्हाला आत्मा सुद्धा दिलाय. कधी दिलाय? जन्माला तेव्हा दिला का? नाही, रोज तो आमच्या आत्मा शरीरामध्ये त्या ठिकाणी आत्मस्वरूपानं प्रवेश करतोय. संध्याकाळच्या वेळेला माणूस झोपतो. तुम्ही रोज तुम्हाला कोणते विचार का तुम्ही किती वाजता झोपता? आपण जी झोपेची वेळ सांगतो, ही झोपेची वेळ आजपर्यंत आपण सांगितलेली सगळी खोटी वेळ आहे. एकदा पण आपण कोणाला झोपेची खरी वेळ सांगितलेली नाही. कसं काय? आपण लोकांना जी वेळ सांगतो ना ती आमची झोपण्याची वेळ नाहीये, ती अंथरुणावर पडण्याची वेळ आहे. का झोपण्याची वेळ आहे? ती फक्त अंथरुणावर पडण्याची वेळ आहे. आपण आजपर्यंत लोकांना झोपेची खोटी वेळ सांगत आलोय नाना. आपली ती अंथरुणावर पडण्याची वेळ आहे. कोणी म्हणतं 9ला झोपतो, कोणी म्हणतं 10ला झोपतो, कोणी म्हणतं 11ला झोपतो. आमच्या घरातली सगळी तरुण पिढी जेवढी आहे तेवढी सगळी नेट पॅक संपलं की झोपतात, बरोबर ना? हे सगळे ही अंथरुणावर पडण्याची वेळ आहे. झोपण्याची वेळ अजून कोणाला पक्की माहिती का हो? अंथरुणावर पडणं आमच्या हातात आहे, झोप लागणं आमच्या हातामध्ये नाही. झोपण्यामध्ये काही काही माणसं पडले की झोपतात, त्याच्या पुढचे असतात पडले की झोपतात नाही, घोरतात. काय काय ते इतके घोरतात ना, अख्खा मंडप एकटा जागा ठेवतो. त्याला झोप लागली का उरलेल्या मंडपातल्या कोणाला झोपू देत नाही. दिंडीमध्ये काही काही माणसं असतात अशी झोपलेली असतात, इतकं घोरतात सगळा हॉल जागा ठेवतात. शाळा कॉलेज हॉल मंगल कार्यालय मुक्कामाला असतं, तो एकटा. पोरं पण असे असतात ना, 4 कोपऱ्याला 4 ताचा आथरून धरतात, तिथून उचलतात ना डायरेक्ट बाहेर ट्रकच्या वर नेऊन ठेवतात कुठेतरी. हा झोपलेला असतो. त्या काळामध्ये तो गाढ झोपेत असतो, गाढ झोपेत. काही वेळेला माणसं झोपलेले असतात, त्यांना व्यवहार कळतो, तिकडं सरक म्हटलं की सरकतात. त्यांना कूच बदलायला वाटली कूच बदलतात, थंडी वाजायला लागली पांघरून घेतात, गरम वाटायला लागलं पांघरून काढून टाकतात, फॅन चालू करतात. म्हणजे झोपेत असतो पण त्याला व्यवहार कळत असतो. हा जेव्हा माणूस गाढ झोपेत असतो त्याला व्यवहार कळत नसतो. ज्यांच्या हातामध्ये डिजिटल वॉच आहे ना, डिजिटल घड्याळ, त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप असतं, ॲपलवाल्यांकडे असतं, ते डिजिटल वॉच त्यांना सांगतं तुम्ही रात्रभर जे झोपला होता त्या झोपेचा प्रकार कसा आहे. त्यामध्ये अशी एक वेळ येते, त्या काळामध्ये त्या झोपेचा जो ECG असतो तो प्लेन येतो का, त्या काळामध्ये ते डिजिटल वॉच सांगतो तुम्ही डीप स्लीप मध्ये होता. येते तुमच्या असला मोबाईल तर पहा. डीप स्लीप म्हणजे काय? गाढ झोप, निद्र, काय गाढ निद्रा. या काळात माणसाला कोणताच व्यवहार कळत नसतो, कोणताच व्यवहार कळत नाही. आणि त्याच्यातून मात्र तो जागा झाला की मग अशा वेळेला मात्र त्याच्यामध्ये काय करतो? आत्मा प्रवेश करत असतो. म्हणजे झोप सामान्य, त्याच्यामध्ये स्वप्न, त्याच्यामध्ये सुषुप्ती. आणि या सुषुप्ती अवस्थेतून माणूस जेव्हा उठतो ना, त्यावेळेला मात्र तो पुन्हा एकदा नवीन जीव, नवीन चैतन्य घेऊन निघालेला असतो. 5 वर्षाचा फोटो आणि 25 वर्षाचा फोटो सारखाच असतो का? वेगळा वेगळा असतो. मग दोन्हीमधलं स्वरूप बदललं. ते 20 वर्षाचं अंतर पडलं म्हणून आम्हाला त्याचा फरक लक्षात आला. 5 वर्षाचं अंतर झालं म्हणून फरक लक्षात येतो. 1 वर्षाचं अंतर झालं म्हणून फरक लक्षात येतो. याचा अर्थ तो फरक हा क्षणाक्षणाने झालेला आहे. तत्वचिंतक सांगतो त्या प्रत्येक क्षणाला आमचं मागचं शरीर जातं आणि नित्य नूतन आम्हाला नवीन शरीर येत असतं. याचा अर्थ प्रत्येक वेळेला आत्मा आमच्यामध्ये प्रवेश करत असतो. आणि म्हणून जेने हा जीव दिला दान, देह दिला, हात पाय कान नाक डोळे, नंतर काय सांगितलं? जीव त्या ठिकाणी दिला. या देवाच्या अनंत अशा स्वरूपाचे उपकार आहेत. जसे देवाचे उपकार तसे संतांचे आमच्यावर उपकार आहेत. काय संतांचे उपकार आहेत? आमच्या समोर जर संत आणि राष्ट्रपुरुष नसते तर आम्ही कोणाकडे पाहून जीवन जगलो असतो?
आदर्श कोणाला मानलं असतं? काय कोण आमच्या समोर आयडॉल असतं? कोणाला दीपस्तंभ म्हणून मानलं असतं आम्ही? कोणाचा आदर्श आमच्या समोर राहिला असता? आणि म्हणून संत आमच्या करता त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. काय केलं त्यांनी? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आमच्या करता काय पर्याय सांगितलंय? तेने चिपंते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. जे पुढे गेलेत ना त्यांचा मार्ग शोधत आम्हाला प्रवास करायचा. हे संत आमच्या करता पुढे आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला रोज कोणाला तरी रस्ता विचारावा लागतोय. रोज आपण रोज प्रवास करतो, कोणाला तरी रस्ता विचारतो का नाही विचारत? विचारतो. ज्या गावाला आपण 100 वेळा गेलो त्याही गावाचा रस्ता कोणाला तरी विचारावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये रस्ते विचारत प्रवास करायचे, आता काय रस्ता विचारायची गरज नाही. आता रात्रंदिवस आम्हाला रस्ता सांगण्याकरता एक बाई जागी असते. आणि माझं खोटं वाटत असेल तुमच्या मालकांना विचारून पहा. रोज ते कोणत्या ना कोणत्या तरी बाईला रस्ता विचारून प्रवास करतात. बाई मोबाईल मधली असती बरं, नाही तर धारेव धराल घरी जाऊन. कोण बाई असते तुमच्या सोबत? ती बाई आम्हाला रस्ता सांगते. ती आम्हाला पर्याय 2-3 रस्ते देते. त्यातला जो लवकर पोहोचणार आहे तो निळ्या रंगाने हायलाइट करून देते की या रस्त्याने जर गेलात तर तुम्ही वेळेत पोचाल, लवकर पोचाल. एवढे किलोमीटर अंतर आहे, एवढी मिनिटं त्या रस्त्याला पोचायला लागतील. जर रस्ता खराब असेल तर तिथे ऑरेंज लाईन झालेली असते. रस्त्याला जर ट्रॅफिक असेल तर डार्क रेड लाईन झालेली असते. इथे एवढ्या भागामध्ये ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिक मधून निघायला किती वेळ लागेल ती मिनिटं सुद्धा त्याच्या शेजारी आलेली असतात. बाबा ही ट्रॅफिक संपायला निदान 15 मिनिटं तरी लागतील. माझ्या सोप्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर रोजच्या प्रवासात आम्हाला प्रवास करण्याकरता कोणाला तरी विचारावं लागत असेल, ज्या गावाला मी शेकडो वेळा गेलोय त्याही गावाला जर आम्हाला कोणतरी विचारून जावं लागत असेल, तर या देहाच्या गावाला आम्ही मात्र पहिल्यांदाच आलो आहे. आणि या इहलोकापासून परलोकापर्यंतचा प्रवास हा पहिल्यांदाच चाललाय. कोणाचा दुसऱ्यांदा जरा बोटवर करा, सेल्फी काढतो तुमच्या बरोबर. सगळ्यांचा प्रवास पहिल्यांदा आहे. मग जर रोज ज्या गावाला जातो तिथे जर कोणाला तरी विचारून जावं लागत असेल, तर ज्या गावाला मी पहिल्यांदाच चाललोय, पहिल्यांदाच प्रवास करतोय, त्याला मी कोणाला तरी विचारलं पाहिजे का नाही? विचारलं पाहिजे. विचारलं पाहिजे का नाही? विचारलं पाहिजे का नाही? विचारलं पाहिजे. आणि विचारण्याकरता कोण आहे? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय त्यांनी. त्या व्हॉट्सअप नावाच्या ग्रंथामध्ये एक वाक्य आलं होतं. काय वाक्य होतं? वाक्य लक्षात ठेवा. आमच्या सर्वांच्या खिशामध्ये, आता उद्या दिवाळी आहे ना, आमच्या सर्वांच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा तळतळाट नसावा. का असला पाहिजे? असला पाहिजे? नसला पाहिजे. असं ज्यांना वाटत असेल त्यांच्याकरता तुकाराम महाराजांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी हो, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, हे उदास विचार वेच करी हो, उदास विचार वेच करी, विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे आम्ही उत्तम मार्गाने धन जमवावं. आमच्या खिशातल्या पैशांच्या खळखळाटामागे कोणाचा तळतळाट नसला पाहिजे. माणसांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, हे करू का ते करू, काय करू, प्रपंच करू, परमार्थ करू, आमच्या मुलांचं करिअर करू, माझं करिअर करू, घर बांधू, काय करू, नेमका काय विचार आहे, संभ्रम निर्माण झाला. तुकाराम महाराज सांगितलं, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. माणसं स्ट्रेस मध्ये, तणाव, 35-40 वर्ष माणसांना हाय बीपी, शुगर. डॉक्टर सांगतात ही गोळी घ्या, कुठपर्यंत घ्या, शेवटपर्यंत घ्यावी लागेल. डॉक्टर विचारणार का घ्यायची,
गोळी घेऊ हरकत नाही, पण का घ्यायची? डॉक्टर सांगतात तुम्हाला स्ट्रेस आहे. स्ट्रेस म्हणजे मराठीमध्ये काय? तणाव. माझं अज्ञान जाण्याकरता विचारतो, आपण सगळी शिक्षित उच्च शिक्षित लोक आहात, माझ्यापेक्षा खूप जग पाहिले आपण. तणाव ही प्रक्रिया शरीराची आहे का मनाची आहे? नाही माहिती तुम्हाला? म्हणून सांग, तुला कशाला बोलवलं? तणाव ही प्रक्रिया शरीराची का? तणाव ही प्रक्रिया शरीराची आहे? तणाव शरीराला, स्ट्रेस शरीराला असतो? नाही, तो मनाला असतो. तुकारामाने सांगितलं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मन जर आमचं प्रसन्न असेल, मनामध्ये द्वंद्व द्वैत जर मी निर्माण होऊ दिलं नाही, तर मग मात्र आमचं काय होईल? जगातल्या सगळ्या सिद्धी आमच्या समोर राहतील. तुकोबरायानं दर्णेकराच्या निमित्तानं आम्हाला उपदेश केला. जगात प्रत्येकाकडे जे सुख आहे ते सुख त्याच्या गरजेपेक्षा जास्त आहे. फक्त त्या सुखाची अनुभूती घेण्याकरता त्याने काय सांगितलंय? तुका म्हणे ते सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची या, राहे समाधान चित्ताची या, हो राहे समाधान चित्ताची या, राहे समाधान चित्ताची या. तुका म्हणे सुख काय उणे, राहे समाधान चित्ताची या, राहे समाधान चित्ताची या. तुका म्हणते सुख काय उणे, राहे समाधान चित्ताची या, हो राहे समाधान चित्ताची या. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या एका वाक्यात. हा प्रश्न काय 2 मार्काचा नाहीये, पण द्या एका वाक्यात उत्तर. आज आपल्या सर्वांच्या जवळ जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? तुम्हाला काय वाटतं? बोबाट होईन का आपला? माणसं कबूल होत नाही, गरजेपेक्षा जास्त आहे. पण असलेल्या जास्त मध्ये आपण समाधानी आहे का? नाही. आता पुन्हा या अंगाने आणखी एक प्रश्न विचारतो, मला सांगा, ही जी वंसाबाईची पिढी होती आजपासून 100 वर्षापूर्वीची, 100-102 वर्ष त्यांचं वय होतं, म्हणजे साधारण 90 वर्षापूर्वी त्यांनी प्रपंच सुरू केला असेल. त्यावेळेला 12 वर्षी 11 वर्षी लग्न व्हायचं त्या काळात. मग 90 वर्षापूर्वी जेव्हा यांनी त्यांच्या प्रपंचाला सुरुवात केली असेल, तेव्हा त्यांच्याकडं गरजेपेक्षा जास्त होतं का गरजेपेक्षा कमी होतं? गरजेपेक्षा कमी होतं. उत्तर दोन्ही पण तुम्हीच दिलेली आहेत. मला या दोन्ही प्रश्नाच्या अर्थानं आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर आज आपल्या सर्वांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त आहे पण समाधान नाही, या पिढीकडे गरजेपेक्षा कमी होतं पण समाधान होतं. मग आज आम्हाला सुख पाहिजे का प्राप्त सुखाबद्दलचं समाधान पाहिजे? आम्हाला सुख पाहिजे का समाधान पाहिजे? समाधान पाहिजे महाराज. या आजी इथे समोर बसल्यात ना, 9वारी पातळातल्या, बघा या दोघी जणी, या मधल्या लाईन सगळ्याच्या एका मागे एक बसल्यात 9वारी पातळातल्या. डोक्यावर पदरे बघा एवढ्यांच्या सगळ्यांच्या. नाही राहू द्या बाकीच्या, आता राहू द्या. हा असं आजी खरं सांगा, या इथे सगळ्या बसल्यात ना, मॅचिंग करून त्यांना सगळ्यांना कळालं पाहिजे. सगळ्या गावाला जायला एकच लुगडं होतं का गाव बदलल्या लुगडं बदलत होतं? सगळ्या गावाला जायला एकच लुगडं होतं. आता मला थोडस उत्तर द्या. नवरात्रामध्ये सगळ्या बाया 9 रंगाच्या साड्या घालतात. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. का हो, प्रपंचामध्ये इतका स्ट्रेस आहे ना की छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद व्यक्त केला पाहिजे. महिलांना संधी मिळत नाही. पुरुष तरी इकडे तिकडे बाहेर ट्रिपला गोवाच मध्ये भस्कन गोव्याला जाऊन येतील काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद प्रपंचामध्ये इथून पुढे घेतला पाहिजे. नवरात्रातल्या 9 दिवसामध्ये 9 रंगाच्या साड्या घालतात. का घालतात माहितीये का तुम्हाला? का घालतात? याचं कारण असं आहे, नवरात्र 9 दिवसाचं असतं म्हणून 9 रंगाच्या साड्या घालतात. नवरात्र जर 6 महिन्याचं असलं तरी रंग संपणार घ्या. तरी पण या दिवाळीला तुम्हाला सुट्टी नाही म्हणजे नाही.
200 असू द्या, सुट्टी नाही. मी का सांगितलं? अरे वंसाबाईच्या पिढीला जर सगळ्या गावाला जायला एकच लुगडं होतं तरी समाधान होतं, आणि आज आमचं अख्खं कपाट भरलंय पण समाधान द्या. या मंडपामध्ये एखादी बाई आता तुमच्या बरोबर आली, पाहुणीच आहे तुमची, नातेवाईक आहे, गावकीतली भावकीतली आहे, आली ती मंडपामध्ये, छान साडी घालून आली, तुमच्यापेक्षा चांगली, नुसती तुमच्यापेक्षा चांगली नाही, इथं असताना तुमच्यापेक्षा चांगली, आणि तिच्या अंगावर जशी आहे तशी तुमच्या कपाटात सुद्धा नाही, इतकी चांगली साडी घालून जर आली ती, तर तुम्ही काय सेल्फी काढणार का त्याच्या बरोबर? नाही का हो? जोपर्यंत आम्हाला दुसऱ्याच्या सुखात सुख दिसत नाही तोपर्यंत समाधानाची अनुभूती नाही. वंसाबाईची पिढी संध्याकाळी काय खावं हा प्रश्न होता, पण समाधान होता. एक वाक्य बोलू, इथे जेवढी टोपीवाली माणसं बसलीत ना, आज 60 वर्षापासून पुढच्या वयाची जेवढी माणसं माझ्या समोर बसलीत, या सगळ्या माणसांनी 72 साली पडलेल्या दुष्काळाच्या वेळेला लाल मिलोची ज्वारी खाल्ली, मकाची सुकडी खाल्ली. मोठ्या वाक्यात उत्तर द्या. माझ्यासोबत आजूबाजूच्या तरुण पिढीचे जेवढे जीन्स पॅन्टवाले आजूबाजूला बसले त्यांना कळलं पाहिजे, इकडे जेवढ्या तरुण पिढीच्या आमच्या माता भगिनी बसल्या त्यांना कळलं पाहिजे, तुम्ही 72च्या दुष्काळामध्ये खाली लाल मिलोची ज्वारी, मकाची सुकडी आत्ता तुमच्या घरच्या जर्सी जनावरांना घातल्यावर खातील का? खातील? मी तरी पण जबाबदारी शब्द वापरला, जर्सी. ज्या अर्थी जर्सी खाणार नाही याचा अर्थ गावठी त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. तेव्हा ते बाबांनी मला सांगितलं पाहणार नाही का. हे वाक्य बदल मराठीत सांगू, माझ्या शब्दात सांगू. थोडस शब्द तुम्हाला कदाचित थोडेसे अवघड वाटतील, पण माझ्या शब्दात हे वाक्य सांगतोय का. आमच्या सगळ्यांच्या बापानं जनावर खाणार नाही ते खाल्लंय, पण समाधान होत. मग त्या पटीत आमच्या समोर काय खावं हा प्रश्न नाहीये, आमच्या समोर प्रश्न पडलाय काय काय खावं. इतकं सुंदर जेवणाची व्यवस्था पोपट नानाने त्यांच्या सगळ्या परिवारानं केली, पण हे म्हणतं नेमका रविवार आलाच. मोठी अडचण आहे. काय खावं हा प्रश्न नाहीये, काय काय खावं हा प्रश्न आहे. आमचं समाधान उपाशी राहावं लागतंय म्हणून नाहीये, अंगावर घालायला कपडे नाही म्हणून आमचं समाधान नाहीये, राहायला घर नाही म्हणून आमचं समाधान नाहीये. आमच्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांकडे जे जास्त आहे ना ते पाहून आमच्या ठिकाणचं असमाधान निर्माण होतं. ऐका, या सगळ्यातून बाहेर पडण्याकरता संतांनी आम्हाला उपदेश केला आहे. अधिकार तैसा करू उपदेश, साये ओजे त्याची तैसे. प्रत्येक प्रकारचं मार्गदर्शन संतांनी केलंय. म्हणजे संतांचे अनंत उपकार आहेत. जसे संतांचे आमच्यावर उपकार आहेत तसे आमच्यावर आमच्या आई वडिलांचे काय आहेत उपकार आहेत. किती उपकार आहेत. हे उपकार करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या जगात प्रत्यक्ष देव म्हणून आमच्यावर निस्वार्थ निरपेक्ष प्रेम करणारा कोण, रक्ता नात्याचा माणूस, जिवंत हाडा मासाचा माणूस आमच्या सोबत असेल तर तो म्हणजे आमची आई आहे. ते आमच्यावर निरपेक्ष प्रेम करते. अभंगाचं लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ
गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. शिवनाथ महाराज या जगामध्ये एकमेव आईवडील असे असतात की ते आमच्या मुलाच्या हिताचा विचार करतात. मुलांसमोर जर प्रश्न पडला असेल ना की माझं करिअर कोणत्या क्षेत्रात करावं, तत्वचिंतक सांगतो मुलांनी संभ्रमित होण्याचं कारण नाही. आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करण्याकरताचं ध्येय जीवनामध्ये ठेवा. तुम्ही आहे त्या क्षेत्रात तुमचं करिअर झाल्याशिवाय राहणार नाही. हो. आणि माझं खोटं वाटत असेल ना तर मला एका वाक्यात उत्तर द्या. जर आपली मुलं वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य या अर्थानं आहे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी असली पाहिजेत, हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न आहे का नाही आहे ना. करिअर करता जर आम्हाला एवढा करिअर काउन्सिलर नेमावं लागत असेल, सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा लागत असेल, त्यात चांगल्या मेरिट मध्ये यावं लागत असेल, पुन्हा चांगल्या कॉलेज ऍडमिशन घ्यावं लागत असेल, पुन्हा चांगल्या कॉलेज ऍडमिशन मिळाल्यानंतर चांगला अभ्यास करावा लागत असेल आणि मग खूप चांगल्या ठिकाणची नोकरी व्यवसाय जर मिळत असेल आणि मगच आमचं करिअर झालं, गाडी माडी बंगला शेती वाडी सगळं झालं, मग आमचं करिअर झालं, हीच जर करिअरची व्याख्या असेल तर मला सगळ्यांनी आपण आपल्या अनुभव ज्ञानानं सांगा. काय सांगा नाना, बसा इकडे बघा. काय सांगा, करिअर करता जर एवढा अट्टास करावा लागत असेल तर वंसाबाईचं करिअर झालं का नाही झालं? का त्यांना करिअरच नव्हतं? वंसाबाईचं करिअर झालं का नाही झालं? नाही झालं. अरे अशिक्षित असेल बिचारी पण तरी तिचं करिअर मात्र झालं. का हो? छान पैकीचा मगाशी पूर्वप्रस्तावात उल्लेख केल्याप्रमाणे जर एवढी सगळी छान मुलं बाळा आहेत, सगळ्यांचा एकमेकाच्यावर प्रेमाचा संवाद आहे, एवढे इथपर्यंतचं 60-70 वर्षाचं वय मिळेपर्यंतचं त्या ठिकाणी चांगलं आयुष्य त्यांना मिळालेलं असेल, चांगल्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या पदांवर त्या ठिकाणी पोहोचले असतील, तर मग त्यांच्या आईचं म्हणजे वंसाबाईचं करिअर नाही झालं? झालं ना महाराज, झालं. तरी पण मात्र माणसांना दैनंदिन जीवनामध्ये करिअर करता केवढे मोठे अट्टास, केवढे मोठे पळापळ, केवढी मोठी धावपळ करावी लागते. हे बघा, तुकाराम महाराज म्हणतात, फक्त मुलाच्या हिताचा विचार करते ना आई, फक्त मुलाच्या हिताचा विचार करतो ना बाप, याचं कारण आहे जग आमचं सौंदर्य पाहून प्रेम करतं आणि आईबाप आम्ही जसे आहोत ना तसंच्या तसं आमच्यावर प्रेम करतात, जसे आहोत तसे. जगातल्या सुंदर मुलांची स्पर्धा नेमली, जगातलं सर्वात सुंदर कोण, आणि त्याचे परीक्षक म्हणून त्या मुलांच्या आया नेमल्या. जगातलं सगळ्यात सुंदर पोरग कोण अशी स्पर्धा भरवली आणि त्याचे परीक्षक कोण नेमले? जी मुलं स्पर्धेला होती ना त्यांच्या आया परीक्षक म्हणून नेमल्या. आता कोणाचं पोरग सुंदर असेल हो जगातलं? ज्याच्या त्याच्या आईला आपलं आपलं पोरग सुंदर आहे म्हणून बोललो. जग सौंदर्य पाहून प्रेम करतं, आईबाप सौंदर्य पाहून प्रेम करत नाहीत. आईबाप आपलं मुलगा जसं आहे ना तसं पाहून प्रेम करतात. मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अवघी बालकाची व्यापी, अवघी बालकाची व्यापी, देहावी रे आपुला, देहावी रे आपुला, अवघी
सिद्ध केलंय. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. आई वडिलाच्या जीवनामध्ये आपली मुलं मोठी असली पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं कोणती अपेक्षा नाही. बाकीच्या जगातल्या लोकांना आम्ही मोठं झाल्याचा मनापासून आनंद आहे. बाकीच्या जगाला आम्ही मोठं झाल्याचा मनापासून आनंद आहे. पण माझं निरीक्षण असं आहे, लोकांना आम्ही मोठं व्हावं असं वाटत असलं तरी त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं चालत नाही. पण मात्र आई बापाला आणि आपल्या गुरुला, दोघंच आहे जगात. आई बापाला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झाला मनापासून आनंद आहे, आणि गुरुला आपला शिष्य मोठा झाला मनापासून आनंद आहे. इथे कोणी शिक्षक असतील त्यांना विचारा, शिक्षकाला आपल्यापेक्षा आपला विद्यार्थी मोठा झाला ना, मनापासून आनंद आहे. आणि आई वडिलाला आपल्यापेक्षा आपला मुलगा मोठा असला तर मनापासून आनंद आहे. बाकीच्या लोकांना आपल्यापेक्षा दुसरा मोठा झालेला चालतो नाही चालत महाराज. गावकी भावकीचं सोडा हो, गावकी भावकीचं सोडा, नातेवाईकांचं सुद्धा सोडा, मित्र परिवाराचं सोडा. जुन्या पिढीच्या माणसांमध्ये एक म्हण होती, भेतियाड गेला पुढे काय शेजारी झाला. नाना कुठल्या ग्रंथात वाचली मला काही माहिती नाही बरं, पण सगळ्यांच्या पाठ आहे, भेतियाड गेला आणि शेजारी झाला. मग भिंतियाड गेला आणि शेजारी झाल्यावर आमचा सख्खा भाऊ आमच्यापेक्षा मोठा झाला तरी चालत? बोला तरी चालत? बरं असं काही नाही बरं का, इकडे चालत नाही शिवनाथराव, इकडेच चालत नाही सख्खा भाऊ आपल्यापेक्षा मोठा झाला असं काही नाही, इकडे सुद्धा चालत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी ना, बंडू नाना किंवा अन्य सगळी मंडळी, आता आमच्या शिवनाथराव आव्हाड आलेत किंवा अन्य अनेक मंडळी इथे आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, त्यांना विचारा तुम्ही, भावाचं जमत नाही म्हटलं का फक्त सगळ्यांना भावावरच संशय येतो. पण असं काही नाही, भावाबरोबर जमत नाही असं म्हटल्यावर फक्त भाऊच असतो असं काही नाही, बहिणी सुद्धा त्याच्यामध्ये कमी. कोण म्हणलं तुला काय करायचं? सगळ्यांच्या नाही पण अनेकांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्या तर बहीण रक्षाबंधनला भाऊबीजेला याची सुद्धा बंद. सगळ्यांच्या नाही बरं, पण तरी सुद्धा सगळंच आलबेल आहे असंही तुमच्यापैकी कोणी छातीला हात लावून सांगू शकणार नाही. पण या जगामध्ये मात्र तुकाराम महाराज म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की या जगामध्ये लाभाच्या अपेक्षेशिवाय प्रेम करते आई. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जगातल्या सगळे लोक अपेक्षानं प्रेम करत असले तरी सुद्धा निरपेक्ष वृत्तीनं प्रेम करते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा
वीन प्रीती. लोक दुसऱ्याच्या सुखदुःखात जरी जातात ना तरी त्यांचा नियम असतो, जो आमच्या सुखदुःखात येतो आम्ही फक्त त्याच्या सुखदुःखात जातो. जो आमच्या सुखदुःखात येत नाही आपणही त्याच्या सुखदुःखात जात नाही. काय काय माणसं गावाच्या पारावर पारायण करत बसलेले असतात तरी पण विनाकारण कोणाच्या सुखदुःखात जात नाही. नियम काय आहे? दुसऱ्यासाठी विधवर करा म्हणजे तो आपल्यासाठी हातभर करेल. पण आई मात्र करी लाभाविन प्रीती. मुलगा आणि आई दोघं सोबत जेवायला बसले. मुलगा आणि आई दोघं सोबत जेवायला बसले. टोपल्यामध्ये एक भाकर शिल्लक होती. एक भाकर, त्यातली अर्धी शिळी होती आणि अर्धी ताजी होती. एक भाकर शिल्लक आहे, दोघं जण जेवायला बसले. अर्धी शिळी आहे आणि अर्धी ताजी आहे. ताट वाढायला आई आहे. ताजी भाकरी आई कोणाच्या ताटात वाढेल? आई कोणाच्या ताटात वाढेल? मुलाच्या. या वंसाबाईच्या पिढीपर्यंतच्या आईला काय आई म्हणत नव्हते. काय म्हणत होते? बाई म्हणत होते. नानाने सांगितलं बाई म्हणत होते. या बाईमध्ये दोन भूमिका होत्या. बा म्हणजे बापाची भूमिका आणि त्यातला पुढचा आई म्हणजे आईची भूमिका. कारण या पिढीपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती होती. स्त्रीला कोणतं स्वातंत्र्य नव्हतं. तिनं दिवसभर घरात काम केलं तर डोक्यावरचा पदर खाली येऊ द्यायचा नाही. स्वयंपाक घरामध्ये काम केलं तर ओसरीवर बांगडीचा आवाज येऊ द्यायचा नाही. मला वाटतं बांगडीचा चालत नव्हता, म्हणजे पायाचा चालत असेल ना? चालत होता? चालत नव्हता. आमच्या जुन्या पिढीतल्या माणसांनी, इथं बसली ती सगळी टोपीवाली जुन्या पिढीची माणसं, यांनी आपल्या घरामध्ये घरातल्या महिलांचा बांगडीचा सुद्धा आवाज सहन केला नाही. आम्ही कशा कशाचे आवाज सहन करतोय तरी रोज त्याच घरी मुक्कामाला जातोय. फक्त एवढंच आहे का मी माझं कबूल केलंय, बाकीच्यांनी मात्र झाकली मूठ तशीच ठेवली आहे. या पिढीपर्यंतच्या बायांना घरात काम केलं तर बांगडीचा आवाज येऊ द्यायचा नाही, डोक्यावरचा पदर खाली येऊ द्यायचा नाही. गावच्या वेशीतून चाललं तर पदर नाकापर्यंत घ्यायचा आणि चप्पल हातात घ्यायची. पण अशा तरुणपणाच्या काळात 102 वर्षाचं आयुष्य होतं, म्हणजे 90 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं असेल, कमीत कमी 90 वर्षापूर्वी. मग त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळ होता, इंग्रजांचा काळ होता. या काळामध्ये जर कदाचित तरुणपणामध्ये पती गेला तर चिल्या पिल्यांना सोबत घेऊन ती त्यावेळची काळातली बाई एकटी संसार प्रपंच करत होती का नव्हती करत? म्हणजे बाप आणि आई दोघांची भूमिका निभावण्याची क्षमता तिच्यात होती, म्हणून तिला बाई म्हणत होते. बा अधिक आई. नंतरच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेचा काळ आला. स्वातंत्र्योत्तर काळ, स्त्री पुरुष समानतेचा काळ आला. मग तिची काय झाली? बाईची आई राहिली फक्त. त्याच्यातला बाप भूमिका निघून गेली. का? स्त्री पुरुष समानता आहे. बापानं बापाची भूमिका करायची, आईनं आईची भूमिका करायची. स्त्री पुरुष समानता आहे. आता मम्मीचा काळ आहे. माझी शंका म्हणून विचारतो, मला सांगा, एक काळ होता पुरुष प्रधान संस्कृती, नंतरच्या काळाला स्त्री पुरुष समानतेचा काळ. आता पुरुष प्रधान काळ आहे का स्त्री प्रधान काळ आहे? त्यांच्या पुढे प्रश्न पडलाय, तिच्या समोर कसं काय सांगावं? बाई, आई आणि मम्मी तिघीही ताट वाढायला बसल्या. टोपल्यात अर्धीच भाकरी ताजी आहे आणि अर्धी शिळी आहे, तरी पण पोराच्या ताटात तिन्ही पिढ्याच्या या आया कोणती वाढतात? ताजी वाढतात. व्यवहारानं चावायला सोयीची शिळी भाकरी मुलाला चावायला सोयीची का आईला चावायला सोयीची आहे? चावायला मुलाला सोयीची आहे आणि आईला माहिती आहे, तरी पण ती त्याच्या ताटात मात्र ताजी वाढते आणि स्वतःच्या ताटात मात्र शिळी घेते. आता गंमत आहे का पुढे काय होते? ज्या आईनं आपल्या मुलाला ताजी भाकरी खायला दिली आणि स्वतः मात्र शिळी खाल्ली, तीच आई आपल्या दारात बांधलेल्या कुत्र्याला रोज नित्यनियमानं ताजी भाकर घालते का शिळी घालते हो? जर टोपल्यात शिल्लक शिळी राहिली तर ती काय ताजी घालते का कुत्र्याला?
नाही घालत महाराज, नाही घालत. माझं अज्ञान जाण्याकरता विचारतो. अनेक वेळेला तो कुत्राही 20 वर्षाचा होतो. कुत्र्याचं आयुष्य 20 वर्षापर्यंतच आहे. कुत्राही 20 वर्षाचा झाला आणि तिचं पोरगही 20 वर्षाचं झालं. जिनं पोराला ताजी भाकरी घातली होती आणि कुत्र्याला मात्र शिळी भाकरी घातली होती. जेव्हा पोरग करिअरला गेलं, त्याचं भविष्य, त्याचे गोल, त्याचे ध्येय, त्याचे उद्दिष्ट हे साधण्याकरता जेव्हा तो देश परदेशात फिरत होतं, त्या आईनं ओट्यावर बसून पोराला हाका मारली आणि कुत्र्याला हाका मारली. सगळ्यात अगोदर त्या आईजवळ गोंडा घोळत कोण आलो? कोण आलं? कोण येतं? कुत्रा येतो का मुलगा येतो? मी नाही उत्तर दिलं बरं. तेवढ्यासाठी मी नाही उत्तर दिलं. हे सगळं प्रकरण जेव्हा तत्वचिंतक पाहतो तेव्हा तो म्हणतो, अरे शिळी भाकरी खाणारा कुत्रा सुद्धा आपल्या आईच्या ठिकाणी जागा राहतो. जिनं भाकरी घातली तिच्या ठिकाणी जागा राहतो. रात्रभर जागा राहतो, तिचं राखण करतो. आणि शेवटच्या वेळेला सुद्धा कधी कधी असा प्रसंग येतो, त्यावेळेला मात्र देश परदेशात असलेला, आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेला अनेक मुलांना, सगळ्या हा शब्द वापरला नाही मी, पण अनेक मुलांना मात्र आपल्या आई बापाच्या शेवटच्या वेळेला सुद्धा येता येत नाही. आमचं करिअर यशस्वी झालं हे जर जाणून घ्यायचं असेल तर काय आहे सूत्र सांगतो, लक्षात ठेवा. ज्या आईच्या साक्षीने या जगात पहिला श्वास घेतला, तिच्या शेवटच्या श्वासाचं साक्षीदार जर आम्हाला होता आलं तर त्या प्रत्येक पोराचं करिअर यशस्वी झालं. प्रत्येक पोराचं करिअर यशस्वी झालं. पण जिच्या साक्षीनं पहिला श्वास घेतला ना, तिच्या शेवटच्या श्वासाचं साक्षीदार होता आलं पाहिजे. माझ्या समोर जेवढ्या आया बसल्या तेवढ्या आयांना तुम्ही विचारा, तुम्हाला ताट भरून पोट भरून जेवण पाहिजे का घरातली माणसं तोंड भरून बोलली पाहिजेत? 2 पर्याय तुमच्या समोर. एक, पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला ताट भरून जेवण, तुम्ही म्हणाल ते पदार्थ. सकाळी चहा मागा मिळेल, कॉफी मागा मिळेल, नाश्त्यामध्ये तुम्हाला उडपी पाहिजे मिळेल, महाराष्ट्रीयन पाहिजे मिळेल, दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय पाहिजे, बाजरीची भाकरी पाहिजे, ज्वारीची भाकरी पाहिजे, चपाती पाहिजे मिळेल, पातळ भाजी पाहिजे, सुकी भाजी पाहिजे मिळेल, कोशिंबीर पाहिजे मिळेल, पापड कांदा लोणचं काय पाहिजे मिळेल, दुपारी 4 वाजता तुम्हाला थोडंसं काहीतरी लाईट खायला पाहिजे मिळेल, संध्याकाळी पुन्हा तुम्हाला 6 वाजता कॉफी चहा पाहिजे मिळेल, संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला जे पाहिजे ते जेवण मिळेल. पण घरातल्या कोणत्याच माणसाला तुमच्या सोबत जेवायला बसायला बोलायला वेळ नाही. आणि दुसरा पर्याय काय? या दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला ताट भरून पोट भरून जेवण नाही मिळणार. जे आम्ही खाऊ ना तेच मिळेल. भाजी भाकरी केली आम्ही तीच तुम्हाला मिळेल. वेगळं तुमच्यासाठी तुमच्या ऑर्डर प्रमाणे काहीच नाही. जे आम्ही खाऊ ते तुम्हाला मिळेल खायला. पण ते प्रत्येक वेळेला खायला बसताना मात्र आम्ही जेव्हा जेवायला बसू तेव्हा तुम्हाला सोबत घेतल्याशिवाय जेवायला बसणार नाही. घरातली माणसं तुम्हाला पोट भरून नाही देऊ शकणार, पण घरातली सगळ्या 3 पिढ्याची माणसं तुमच्याशी तोंड भरून बोलतील. आता दोन्हीतला एकच पर्याय तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय पाहिजे? ताट भरून पोट भरून जेवण पाहिजे का घरातली माणसं तोंड भरून बोलली पाहिजे? काय पाहिजे? तोंड भरून बोलली पाहिजे. आईची अपेक्षा ती आहे की तिने तुमच्यावर निरपेक्ष प्रेम केलं ना तर फिरून त्याचं सुद्धा तुमच्यावर निरपेक्ष प्रेम असलं पाहिजे. ऐसी कळवळ्याची जाती. पुढचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. करी लाभाविन प्रीती. लाभाच्या अपेक्षेशिवाय ती प्रेम करते आई, म्हणून त्या आईवर सुद्धा मुलाचं निरपेक्ष वृत्तीचं प्रेम असलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. दिवाळीला सगळ्यांना कपडे घ्या, तुम्ही सगळ्यांना कपडे घ्या. तुमचं बजेट बसलं नाही म्हणून मागं ठेवायची वेळ आली. तुम्ही तुमचं पोरग मागं ठेवलं कपडे घ्यायचं, माझ्या पोराला नको आणि माझ्या आईला नको असा निर्णय घेतला. आणि आईसमोर प्रश्न मांडला की बाबा आता बजेट काही होत नाही, एकतर पोरांचे कपडे राहू देऊ नाही तर तुझे कपडे राहू देऊ, तुझं लुगडं राहू देऊ मागे, नाही तर मग पोरांचे कपडे राहू देतो मागे. असं जर तुमच्या समोर तुमच्या पोरानं मांडलं तर काय सांगणार तुम्ही? मला घ्या सांगणार का पोराला घ्या सांगणार? याचा अर्थ नुसत्या पोरापुरतं नाही हो, या म्हाताऱ्यांचा सगळा जीव त्यांच्या नातवांपर्यंत सुद्धा आहे की बाबा तू सुखी असला पाहिजे, तुझी मुलं सुखी असली पाहिजे. मुलांच्या सुखात आनंद कोण मानतो? आई मानते, बाप मानते. दुर्दैवानं मात्र अशी वेळ येते, असा प्रसंग येतो की ज्या आईनं आयुष्यभर, ज्या बापानं आयुष्यभर मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये सुखामध्ये सुख मानलं, नातवांच्या सुखामध्ये सुख मानलं, कधी कधी प्रसंग येतो की तीच माणसं जर कदाचित पुन्हा मागे फिरून जर त्यांच्याशी बोलत नसतील ना तर त्यांचा एक एक दिवस हा मरण यातनेमध्ये असतो. मरण यातनेमध्ये असतो. मी बोलतो म्हणून नाही, ज्ञानोबा हे चित्र पाहत होते.
ज्ञानोबा हे चित्र पाहत होते 750 वर्षांपूर्वी. एक 1.5 वर्षाचं पोरग घरात आहे आणि 1.5 वर्षाचं पोरग त्याच्या सगळ्या व्यवहाराकरता त्याच्याकडे एकच क्रिया असते, रडणे. त्याला भूक लागली तर काय करतं? रडतं. त्याला झोप येत असली तर काय करतं? रडतं. झोप झाली त्याला उठायचंय, काय करतं? रडतं. त्याला खेळायला जायचंय, काय करतं? रडतं. खेळून घरात आलंय, काय करतंय? त्याला भूक लागली, रडतंय. त्याला झोपायला जायचंय, काय करतंय? बाहेरून माणूस आलाय, त्याने त्याला उचलून घेतलं आणि याला त्याच्याकडे जायचं नाहीये, काय करतंय? रडतंय. त्याचा पप्पा आलाय, तो त्याला उचलून घेत नाही आणि याला मात्र त्याच्याकडे जायचंय, ते काय करतंय? रडतंय. सगळ्या क्रियांकरता मुलाकडे एकच भाषा आहे, काय? रडणे. पण काय आईच कुठली भाषा शिकली असती माहित नाही मला. आई पण बसली, बाई पण बसली, मम्मी पण बसली माझ्या समोर. 25 प्रकारच्या क्रियेकरता पोरग एकच कृती करतंय, रडतं. आणि त्या प्रत्येक रडण्याचा वेगळा अर्थ आहे हे मात्र मम्मीला पण माहिती आहे, आईला पण माहिती आहे आणि बाईला पण माहिती आहे. एकाच क्रियेचे 25 अर्थ माहिती आहेत. माझा प्रत्येक वेळेला पोरगा काय वेगळे ऍक्शन करून रडतं का? झोपायच्या वेळेची वेगळी ऍक्शन आहे, जेवायच्या वेळेची वेगळी ऍक्शन आहे, असं आहे का काही? आई काय सर्च करते गुगल, आता हातपाय आपटून रडतंय म्हणजे नेमकं कशा करता, मग ती गुगल करून पाहते, बाबा हा आत्ता कळलं, याला भूक लागली, असं आहे का? नाही ना. रडण्याची क्रिया प्रक्रिया सारखीच आहे, तरी पण त्याचे प्रत्येक वेळेचे 5-25 वेगळे अर्थ मात्र त्या आईला माहिती आहे. ज्या आईनं त्या मुलाला पुढे गेल्यावर तिची भाषा शिकवली. मातृभाषा म्हणजे तमिळ, कानडी, मराठी, हिंदी, इंग्रजी नाही. मातृभाषा म्हणजे आईनं जी शिकवली ती त्याची मातृभाषा. आईची शिकवली मातृभाषा, जी आईनं शिकवली ती तिची भाषा. आईची भाषा म्हणजे मातृभाषा. मग ज्या आईनं जन्माला अगोदर 9 महिन्यापासून त्या मुलाला ती भाषा शिकवली, त्याच भाषेत ते मुलगा पुढे बोलायला शिकलं, त्याला संवाद कौशल्य आलं. तो पुढे गेल्यावर त्या आईच्या भाषेच्या सोबत इंग्रजी शिकला, हिंदी शिकला, संस्कृत शिकला. जुन्या पिढीची माणसं मोडी सुद्धा शिकत होती. नंतरच्या काळामध्ये आता देश परदेशात करिअर करायचंय म्हणून इंग्रजीच्या बरोबर फ्रेंच, जापनीज, इटालियन अनेक भाषा माणसं शिकली. आणि या सगळ्या भाषा शिकून सुद्धा अनेक मुलांना शेवटच्या वेळेला त्या मातृभाषेत ती आई त्याला हाका मारते, पण त्या मुलाला मात्र त्या आईनं हाका मारलेली तिच्या कानापर्यंत पोहोचत नाही. ती त्याच्याशी बोलते पण हा बोलत नाही. जगात मात्र त्याला प्रतिष्ठा असते. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, जर कदाचित जगातल्या सगळ्या सभ्यतेचे नॉर्म्स पाळत असेल, सगळ्या सभ्यता पाळतो, जगातला नाही विश्वात त्याला आदर मिळतो. जग म्हटल्यावर फक्त पृथ्वी येईल, विश्वात म्हणजे चंद्रावर मंगळावर सुद्धा त्याला आदर मिळत असेल, पण जर तो त्या आदर जगात मिळवणारा, आदर मिळवणारा तो जर घरी आल्यावर त्याच्या आई वडिलाबरोबर बोलत नसेल तर ज्ञानोबा म्हणतात तो मूर्ख आहे. तरी घरी माता पितारा धड बोली नाही संसारा, एर विश्वबरी आदरा मूर्खू जैसा. ज्ञानोबा काय म्हणतात, सगळ्यांबरोबर सभ्यतेच्या सगळ्या गोष्टी पाळतो. कोणाला चुकून धक्का लागला त्याला सॉरी म्हणतो, कोणी बसायला जागा दिली त्याला थँक्यू म्हणतो, कोणी 5 मिनिटाकरता लिफ्ट दिली त्याला धन्यवाद देतो, कोणी गरजेच्या वेळेला 1-2 लाख रुपयाची मदत केली त्याचं आयुष्यभर कृतज्ञता ठेवतो. प्रसंग पडला तो एखाद्या माणसानं केलेल्या मदतीच्या करता म्हणतो, तुमच्या आईबापापेक्षा सुद्धा तुमचे उपकार आमच्यावर जास्त आहे, एवढी कोणाची तरी जगाची कृतज्ञता ठेवतो. पण ज्या आईनं त्याच्याकरता उपाशी राहिली, त्याला शिळी भाकरी दिली, त्याच्या नातवाला कपडे घे पण मला घेऊ नको, इथपर्यंत त्यानं पुढच्या पिढ्यांवर प्रेम केलं, त्या आई बापा बरोबर ज्ञानोबा बोलतात धड बोली नाही संसारा. धड बोलत नाही. मी समारोप करतो 2 मिनिटात. धड म्हणजे कसं हो? 3 पर्याय आहेत, उत्तम, चांगलं, बरं आणि आता शेवटी काय? धड. धड कळण्याकरता सांगू तुम्हाला. इकडे पहा मावशा, इकडं तुम्हाला तुमच्या आईनं साडी घेतली, धड कळण्याकरता. तुम्हाला तुमच्या आईनं साडी घेतली, तिला 1000 रुपयाची घेतली आणि तुम्हाला 500 रुपयाची घेतली. तिला केवढ्याची घेतली? 1000ची उद्याच्या दिवाळीला. आणि तुम्हाला केवढ्याची घेतली? 500 रुपयाची घेतली. या 500 रुपयाच्या साडीचा तुम्ही तुमच्या सासरी येऊन परिचय करून देणार. तुमच्या मैत्रिणींना म्हणा, गावकी बावकीतल्याला, जावाना, सासूला, विशेष करून तुमच्या ननंदेला तिचा परिचय करून देताय. माझ्या आईनं साडी घेतली,
तिला 1000ची घेतली आणि तुम्हाला केवढ्याची घेतली? केवढ्याची? 500चीच घेतली. तरी पण तुम्ही त्या साडीला तुमच्या नंदे बरोबर चांगली म्हणणार, बरी म्हणणार का धडाची म्हणणार? काय म्हणणार? चांगली म्हणणार. तिला 1000ची घेतली. तुमच्या आईनं तिला 1000ची घेतली, तुम्हाला फक्त 500ची घेतली, तरी पण ती साडी कशी आहे? चांगली आहे. अरे तुमच्या आईनं तिला 1000 रुपयाची घेतली, तुम्हाला 500ची, तरी पण साडी कशी आहे? चांगली आहे. आता तुम्हाला तुमच्या भाऊजाईने साडी घेतली, ती कशी आहे? नाना मी यांना दुसरी पर्याय देणार होतो का तुमच्या भाऊजाईने तुम्हाला साडी घेतली तर त्याच भाऊजाईने तिला 500ची घेतली आणि तुम्हाला 1000ची घेतली, पण त्याच्या आत यांनी सांगून टाकलं धडाची म्हणून. महाराज म्हणतात जगातल्या सगळ्या सभ्यता येर विश्वभरी आदरा, विश्वभर आदर मिळत असला तरी तो जर घरी येऊन आई वडिलाबरोबर धड बोली, जर धड बोलत नसेल तर तो कसा आहे? मूर्खू जैसा, तो मूर्ख आहे. आणि म्हणून का बरं मूर्ख आहे? तर मगाशी तुम्ही दिलेलं उत्तर आहे, ताट भरून पोट भरून जेवण नको, पण काय पाहिजे? तोंड भरून बोलला पाहिजे, तोंड भरून बोलला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारची संतती असेल त्यावेळेला मात्र निश्चितपणानं त्या आई वडिलाच्या जीवनामध्ये विशेष स्वरूपाचं समाधान राहत असतं. त्याच घरातली माणसं जास्त काळ जगतात. या आजीनं 102 वर्षाचं आयुष्य होतं ना, त्याच घरातली माणसं अधिक काळ जगतात ज्या घरातली म्हातारी माणसं बदल स्वीकारतात. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. म्हाताऱ्या माणसांनी बदल स्वीकारला पाहिजे. जनरेशन गॅप, पिढ्यांमधलं अंतर नाही म्हणून बदल स्वीकारला पाहिजे. म्हाताऱ्या माणसांनी सांगून ठेवतो, 60 पासून पुढची माणसं बदल स्वीकारला पाहिजे. आणि दुसरं सूत्र काय आहे? दुसरं सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. तरुण पिढीच्या माणसांनी आम्ही कोणामुळे मोठं आहोत त्यांच्या त्यागाचं ऋण आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे? ठेवलं पाहिजे महाराज, ठेवलं पाहिजे. का हो? आमच्या घरातली वडीलधारी माणसं म्हणजे आमच्या इमारतीचा पाया आहेत. आम्ही आता आमच्या घराचं इलिव्हेशन असू, आमची रंगसंगती असेल, छान पैकीचं बांधकाम, पण कितीही छान इलिव्हेशन असलं तरी घराचा पाया मजबूत असेल तर इलिव्हेशनला किंमत आहे. जर पाया मजबूत नसेल तर त्या इलिव्हेशनला किंमत नाही. घरातल्या जुन्या पिढीची माणसं म्हणजे आमच्या घराचा इमारतीचा पाया आहे. आपण अनेक क्षेत्रातली मंडळी इथे आहात, बांधकाम क्षेत्रातली अनेक मंडळी इथे असतील, त्यांना विचारा तुम्ही, जर तुम्हाला तुमच्या घराचं रिन्युएशन करायचं असेल, तुम्ही जर ठरवलं आमचं 1 मजल्याचं ते 2 मजले करायचे, 2चे त्याचं 3 करायचे, छान पैकीचं घर आहे, अजून 1 मजला त्याच्यावर बांधायचा आहे, तुम्ही जगातला कुठलाही तज्ञ आर्किटेक्ट बोलवा, तो आर्किटेक्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर इलिव्हेशनचं डिझाईन नाही विचारणार, ग्राउंड बीम, तुमचे कॉलम ग्राउंड बीमचं डिझाईन काय ना ते दाखवा. कारण त्याच्यावरच कळेल याला वरती किती त्याच्यावर लोड दिलेला आहे, त्याच्यावर किती वरती बांधकाम कसं करता येईल, त्यासाठी पाया कसा आहे तो पाहणार आहे. आमच्या घरातली सगळी वडीलधारी अगोदरची पिढी ही आमच्या इमारतीचा पाया आहे. त्यांचा त्याग आम्ही लक्षात ठेवला तर वरच्या इलिव्हेशनला किंमत आहे. जर त्यांचा त्याग आमच्या स्मरणात नसेल तर मात्र वरच्याला किंमत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्या संतांनी आम्हाला हे ज्ञान दिलं त्या सगळ्या संतांचे उपकार आमच्या लक्षात राहिले पाहिजेत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रती, पोटी भार वाहे, तिने आमच्या पोटात भार आमचा वागवलाय, ओझ वागवलंय. खरं म्हणजे आईला विचारलं तर ओझ वाटत नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात ओझ आहे, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. आयाना विचारा, पोरग पोटात होतं तेव्हा भार होतं का? भार होतं नाही. आई बाई आणि मम्मीला पोरग भार वाटलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात भार आहे. का बरं भार आहे? सांगतो, खुलासा करतो एका वाक्यात. आईनं पोटात पोरग वागवलं, अनुभव ज्ञान आहे, भार वाटत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात भार आहे, पोटी भार वाहे. मग तुकाराम महाराज खोटे का आईचा अनुभव खोटा आहे? दोघंही खोटे नाही. का हो? हिनं वागवलं, तिला भार वाटलं नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात भार आहे, हे सुद्धा खरंच आहे. का? अनेक वेळेला एका आईनं 2-2, 4-4, 5-5, 10-10 मुलांना जन्म दिला तरी त्या आईला पोरग भार वाटत नाही. पण त्या 10 मुलांना मात्र हे 2 आईबाप पुढे गेल्यावर भार वाटतात. ज्यांनी त्यांच्या वाटण्या करून घेतल्या ना ती पोरं म्हणजे पोटी भार वाहे, पुढे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकारचे संत या आईच्या निमित्तानं आम्हाला कळावेत. म्हणून आईचा एवढा उहापोह तुकोबराने आमच्या समोर त्या ठिकाणी केला. त्या संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आमच्या जीवनाचा प्रवास त्यांच्या चरणावर त्या ठिकाणी अर्पण करू. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे,
तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता जीवोचे तुम्हा संता वयोची कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती तुम्हा संतावरी बोझे तुम्हा संतावरी बोझे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती गरीला भावीन प्रीती गरीला भावीन गरीला भावीन गरीला भावीन करीला भावी ला भावी ला भावी करीला भावी ला भावी करीला भावीन प्रीती करीला भावीन राम करी करी त्रिसरणाच्या टप्प्यावरती दान तुग माते सर्व संपूर्णी भक्त राहते आई तुझे गनाते आई तुझे गनाते हे चुकलं तुझ बाळ आई चुकलं तुझ बाळ आई रडत डाई डाई ग रडत डाई डाई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे विटी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान माऊली की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महामुनी अगस्ती महाराज महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज आप अपने माता पिता की जय. मातोश्री वंसाबाई दामू शेळके यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या परिवाराचे नाही चे स्नेही म्हणून या ठिकाणी आलात.
मी अगोदरच पूर्व प्रस्तावनेमध्ये या सर्व परिवाराचा या ठिकाणी परिचय करून दिला. मातोश्रीने 102 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्यांच्या पश्चात 4 मुलं, सुना, नातू, पंतू, मोठा परिवार आहे. सर्व परिवार कर्तृत्ववान आहेत. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री पोपटराव, श्री कचरू दामोदर शेळके, रामनाथजी शेळके, कारभारी पाटील शेळके. पोपटराव हे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये गावचे सरपंच म्हणून, सोसायटीचे सदस्य, चेअरमन म्हणून, याचबरोबर आपल्या तालुका मार्केट कमिटीचे संचालक म्हणून त्या ठिकाणी सिन्नर तालुका, कसरवाडी गाव परिसरामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा लौकिक गेली 40-45 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय अशा स्वरूपाचा सहभाग घेऊन गावच्या जडणघडणीमध्ये मोलाचा अशा स्वरूपाचं सहकार्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कचरू पाटील शेळके हे देखील गावचे काही काळ त्या ठिकाणी सरपंच म्हणून राहिलेले आहेत. अन्य सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे. त्याचबरोबर रामनाथजी असतील, कारभारी असतील, यांचं देखील त्या ठिकाणी शेती आणि अन्य सर्व क्षेत्रामध्ये योगदान राहिलेलं आहे. बाळासाहेब हे त्या आजींचे नातू आहेत. ते NDCC बँकेतून त्या ठिकाणी सेवानिवृत्त आहेत. याचबरोबर कैलासराव हे देखील आता NDCC बँकेत आहेत. अनेक सर्व नातू विविध क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं काम आहे. या परिवाराचा उत्तम परिचय मला आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सिन्नर तालुका, नाशिक जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं त्या ठिकाणी समर्पण आहे, विविध राजकीय पदांवर त्यांचं त्या ठिकाणी काम आहे, असे आमचे सन्मित्र स्नेही मार्गदर्शक आदरणीय बंडूनाना भाबड यांनी या परिवाराचा उत्तम अशा प्रकारचा परिचय त्या ठिकाणी दिला. आपल्या गावचे सरपंच, आमचे मित्र सचिनजी यांनी देखील या परिवाराच्या संबंधानं चांगल्या प्रकारची माहिती दिली. आणि म्हणून नानांनी हे निमंत्रण मला प्रत्यक्ष भेटून, पोपटराव आणि नाना यांनी प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी अनेक दिवसांपूर्वी हे निमंत्रण त्या ठिकाणी दिलं. त्यांच्या दोघांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. अनेक विविध क्षेत्रातील मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे सन्मित्र स्नेही आदरणीय जगनभाऊ केदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दोडीची अनेक मंडळी, आमचे नाना या ठिकाणी उपस्थित, वारकरी संप्रदाय आमचे ज्येष्ठ सहकारी ते या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे मित्र आदरणीय शिवनाथजी आव्हाड ते या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या गावचे भूमिपुत्र असले तरी आमच्या अकोले तालुक्यामध्ये संदेश चष्मागर अकोले आणि संगमनेर या ठिकाणी कार्यरत असलेले आमच्या रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे सन्माननीय अध्यक्ष अमोलजी देशमुख ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अमृतसागर दूध संघाचे पूर्व चेअरमन प्रतापराव देशमुख ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी अनेक सर्व मंडळी आपण या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संकेतजी महाराज आरोटे, संगीत विशारद आमचे सन्मित्र स्नेही संदीपजी महाराज थोरात, याचबरोबर आदरणीय संतोषजी चौधरी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि बापूर ठिकाणी विराम देतो. यानंतर प्रति स्वरूपात मान्यवरांची श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर पसायदान हा कार्यक्रम संपेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, या अभंगवाणीवरती हरिभक्तपरायण देशमुख महाराज यांनी प्रापंचिक क्षेत्रावरती असलेला कटाक्ष, सांसारिक प्रापंचिक जीवाला निर्माण होणाऱ्या व्यथा त्यांनी आपल्या वेगवेगळ्या असलेल्या उदाहरणामधून अतिशय रास्त पद्धतीने या ठिकाणी प्रवचनरूपी, चक्री प्रवचनरूपी सेवेने साकार केल्यात. तर त्यांचं शेळके परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि आभार. तर या ठिकाणी व्यवस्थापकांच्या वतीने आलेली विनंती आहे की बंडूनाना भाबड यांचा महाराजांच्या हस्ते छोटेखानी स्वरूपामध्ये सत्कार व्हावा. संगमनेर साखर कारखाना संचालकपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार व्हावा अशी विनंती आहे. तर त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. नानांची निवड झाली त्यावेळेला मी पण त्या सभेला उपस्थित होतो, माझ्या लक्षात राहिलं नाही ते संगमनेर कारखान्याचे डायरेक्टर झाले. आपल्या भोजापूर पंचकृषीचे ज्येष्ठ नेते माननीय बंडूनाना भाबड यांचा संगमनेर सहकारी कारखान्यावर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं माननीय लोकशिक्षण संस्थेचे संचालक माननीय पोपटराव शेळके यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. या माऊलीला श्रद्धांजलीसाठी लक्ष्मण दादा जायभावे यांना विनंती आहे, त्यांनी या माऊलीला श्रद्धांजली देण्यासाठी यायचंय. कैलासवासी वंसाबाई दामू शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी आपल्या वाणीमधून गोड अशी प्रवचन रूपी सेवा दिली. त्यांची मी शेळके परिवाराच्या वतीनं तसंच कासारवाडी गावच्या वतीनं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. प्राथमिक स्वरूपात
जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये ही सर्व शेळके परिवाराच्या वतीनं कळकळीची आणि नम्रतेची विनंती. श्रद्धांजलीसाठी लक्ष्मण दादा जायभावे आणि माननीय बंडू नाना भाबड या 2 श्रद्धांजल्या होतील. त्यानंतर या दुःखात सहभागी होण्यासाठी या आजींचे नातू मारुती काकड कार्यकारी अभियंता तसंच नाथ जावाई विलासराव सानप ACP यांचंही या दुःखात सहभागी झाले. त्यांचं या शेळके परिवाराच्या वतीनं दुःखित अंत्यकरणाने मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे चास कासारवाडी नळवाडी सोनेवाडी या पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच चेअरमन माजी चेअरमन वाय चेअरमन सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी या शेळके परिवाराच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, कासारवाडी परिसरातील भूमिपुत्र कचरू पाटील शेळके, पोपटरावजी शेळके, त्याचप्रमाणे रामनाथ पाटील शेळके, कारभारी शेळके यांच्या मातोश्री कैवलेवासी वंसाबाई शेळके यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झाला. खरं तर या कासारवाडीमध्ये एक नामांकित आणि सुसंस्कृत असलं हे कुटुंब, या कुटुंबामध्ये शेती व्यवसाय करत असताना समाजाला दिशा देण्याचं काम ह्या कुटुंबाने केले. आणि ज्या वेळेस जे पाहुणे आले असतील त्यांची सेवा करण्याचं काम ह्या माऊलीने केले. त्यांच्या बाबतीत अन्नपूर्ण म्हणला तरी वावगं ठरणार नाही. आणि एक कुटुंब, या पंचक्रोशीमध्ये एक नामांकित असलेलं कुटुंब, त्यांनी सर्व नातेसंबंध मित्रपरिवार जोपासला. या माऊलीने या कुटुंबाला दिशा दिली. या माऊलीच्या ह्या दिशा दिल्यामुळे आज या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी सर्व नातेवाईक उपस्थित आहे. तसं जर बघितलं तर आपला हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र, धार्मिकतेचा महाराष्ट्र, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये धार्मिकता जोपासणारे आपण सर्व आहोत. या माऊलीच्या निधनाने सर्व नातेवाईकांना मित्रपरिवारांना दुःख झालं असेल ते दुःख पेलवण्याची परमेश्वरानं शक्ती देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. कैवलेवासी वसाबाई शेळके यांना आपल्या सर्वांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने, तसेच क्रांतीवीर वसंतराव नारायण शिक्षण संस्थेच्या वतीने ह्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. या दुःखित अंतकरणाने शेळके कुटुंबियाच्या वतीनं सर्व आलेल्या पाहुण्यांना विनंती आहे, आपण भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. मंडपाच्या समोर भोजन व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था देखील तिथं केलेली आहे. सर्वच पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती.